नचिकेतने सगळं सामान का आवरून ठेवलंय? नचिकेत परत गेले त्यांच्या घरी? काय काय म्हणालीस? ते कांगारून निघून गेलं? हो, तसं दिसतंय, कारण त्यांनी त्यांचं सामान सगळं आवरून ठेवलंय. वा 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 वा, सकाळी सकाळी तू चांगली बातमी दिलीस मला. अहो अहो सुनबाई, अहो सगळे बाहेर या, एक छान बातमी द्यायची आहे. आपण मी आलेच. अरे आहेत कुठे सगळे? अरे लवकर बाहेर या, बाहेर या. अहो, काय झालं? एक मोठं अरिष्ट टळलं या घरावरचं माझ्यामुळे. हो का? बरं झालं बाई. कसला अरिष्ट अप्पा? ते कांगारू इथनं घर सोडून निघून गेलं. चक्क हार मानली त्याने माझ्या समोर. हत्यार टाकलं. पण अप्पा, तो तसं सांगून गेला का? कुठल्या तोंडानं सांगून जाणार आहे तसा? हा? आधी मोठ्या अगदी फुशारका मारत होता, पण नंतर त्याला कळलं की अरे 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 आपण काय करून बसलो हे. मग सगळं सामान इथं गुंडाळून ठेवलं आणि गेला पळून इथनं, तोंड न दाखवता. अगं बाई, म्हणजे अप्पा, हे सामान तरी परत द्यायला हवं ना? हो. काही एक गरज नाहीये, मी फेकून देणार आहे ते गटारात. अहो, तुम्ही कशाला कष्ट घेताय? आम्ही करू ते सावकाश. हो, आम्ही करतो. काहीही करा, पण ते सामान लवकरात लवकर घराच्या बाहेर गेलंच पाहिजे. हो अप्पा, काळजी करू नका. मी सांगितलं होतं ना तुम्हाला सगळ्यांना की 2 दिवसात त्याला घराच्या बाहेर काढीन म्हणून. करून दाखवलं का नाही मी? अरे एका परदेशी व्यक्तीला हा अप्पा केतकर घरात राहूच देणार नाही. हो. पाडाव केला त्याचा, माघार घ्यायला लावली त्याला. अहो, तुम्ही म्हणजे अगदी युद्ध जिंकल्यासारखंच बोलताय. अहो, युद्धच होत आहे, स्वदेशी विरुद्ध परदेशी, आणि त्यात मी जिंकलोय. घराला कुलूप आहे म्हणजे इथे नाही आले नचिकेत? अचानक कुठे गेले हे? ते कुणाला काही न सांगता? खरंच अप्पांसमोर हार मानून निघून गेले नचिकेत? एक काम होतं जरा, इथे या बंगल्यात नचिकेत देशपांडे राहतात. तुम्हाला माहितीये का ते कुठे गेलेत? नाही हो, मला काहीच माहित नाही. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे. अहो, काढा. नाही, आज मला काढा नकोच आहे. तुम्ही असं करा, आज मला केशर आणि वेलची घातलेलं असं दूध द्या. अहो, पण मग हा काढा. आज तुम्हीच प्या तो काढा. सामान न्यायला आलायस ना, घे आणि ताबडतोब निघून जायचं. स्वतःच्या हातानं घेऊन जाणार आहेस की मीच नेऊन बाहेर फेकू? नो प्लीज, तुम्ही अबदा ट्रबल नका काढून घेऊ. मग ते सामान उचल आणि निघ इथनं कायमचा. ईश्वरा, नचिकेत परत आला? नो काकू, मी कुठे गेलोच नव्हतो.
हे बघ, ह्या घरात जर तुला राहायचं असेल तर इथले सगळे नियम पाळावे लागतील. या आय नो पाळणार. ₹10 नोट्स किती पाहिजे? जेवणाच्या बदल्यात 10च्या नोटा मला काल हव्या होत्या. आजपासून 20च्या नोटा लागतील. बोल, आता काय करशील? ₹20 notes. Wait. Wait. अजून आहे. ₹100 notes. ₹200 notes. ₹500 notes. And last but not the least, ₹2000 notes. सांगा कुठला नोट पाहिजे? काय मिसिंग नाही ना नोट्स? ओ यस राईट, कॉइन्स ते पण आहे बघा. सी अगेन चेंज केला रूल आपण. नो बट स्टिल आपा बरोबर आहे. आता तू पण टोमणे मार. हा Say. So, did you like it? काय? It's साई, हे आणला तुझ्यासाठी. हे काय? मराठी कल्चर ओनली शिकलं नाही, मी प्रॅक्टिस पण करतो जमेल तसं. म्हणून हे गोदरेज नंबर 1 चंदन सोप आणला तुझ्यासाठी. याच्यामध्ये 3/4 नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे आणि चंदन पण आहे. तुम्ही दिवाळीमध्ये ते काय करतं, अभ्यंग समथिंग. अभ्यंग स्नान म्हणायचंय का तुम्हाला? हा, ते काय असतं अभ्यंग स्नान? नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करतात. या स्नानाचं गंगा स्नाना इतकंच पावित्र्य आहे. त्या दिवशी सुवासिक तेल आणि आयुर्वेदिक उटणं लावून आंघोळ करतात. उठणं? हो, तुम्ही माझ्यासाठी हा जो गोदरेज नंबर 1 चंदन साबण आणलाय, यात 3/4 नैसर्गिक तत्व आणि चंदन आहे. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी ह्या साबणाने आंघोळ केल्याने तुमचं अभ्यंग स्नान पारंपरिक आणि परिपूर्ण होईल. शोरली, नरक चतुर्दशीच्या दिवशी गोदरेज नंबर 1 चंदन सोप वापरून मी अभ्यंग स्नान करणार. लुक, चंदनचा स्मेल खूप छान आहे. तुमच्या ट्रेडिशनल मराठी फॅमिलीसाठी हे चंदनचा सोप. हा साबण मला नाही, तुमच्या तिला द्या. तिला पण देणार, पण मैत्रिणीला साबण देणारे तुम्ही पहिलेच असाल. आजी दे, मी करते भाजी. अगं थांब, मी करते. अगं तू आराम कर, मी करते. अगं तुझ्यासारखी छान करते बघ. मग सई, जरा सगळी कामं बाजूला ठेव आणि मला एक छानसा चहा करून दे. बरं.
बेतानी बर का. का? अरे कधी तुझ्या समोर दरपत्रक येऊन पडेल सांगता येणार नाही. अरे कुणाकडून कशाचे पैसे मागतील याचा काय भरोसाच नाही. हो ग, खरंय. बर, आज दिवसभरात काय नवीन घडामोडी? अरे आज नचिकेतनी मोठा डाव जिंकलाय. अरे देवा, आता काय केलं त्यानं? अरे 10 पासून ते 2000 पर्यंतच्या सगळ्या नोटा यांच्या पुढे टाकल्या. नाणी सुद्धा. आणि सांगितलं काय घ्यायचं ते घ्या. काय सांगतेस काय आई? हो. डोकेबाज आहे जॅक्सन. काय ग, झाला का चहा? हो झाला. दे मग. हे घे काका. शैलेश, हा, मला पण अर्धा कप. आहेच का वाटेकरी? आजी बरं, अर्धा देऊ नको रे, पावच दे. घे. गरम आहे. बस बस बस. बस? हा, बस. पण आई, नचिकेत अगदी पुरून उरतोय आप्पांना. तर काय मागेच लागलाय यांच्या. अरे पण ह्यांनी पण किती त्रास दिलाय आधी. आता जे पेरलंय ना तेच उगवतंय. हो ग, सुरुवातीला आप्पांनी ना जरा अतिच केलं, त्याचेच परिणाम आहेत हे आता सगळे. तर काय. अरे किती चांगल्या मनाचा असला ना तरी शेवटी माणूस आहे रे. किती अपमान केले त्यांनी त्याचे. कुठेतरी वाईट वाटलं असणारच ना. आई, मला तर वाटतंय ना की नचिकेत ना या सगळ्याचा सूड उगवतोय आपल्याकडे राहून. बाकी सगळी कारणं वरवरची आहेत, हे खरं कारण आहे. आज काय आहे जेवायला? अहो हे काय सगळं समोरच आहे. हे सगळे मेनूचं किती होणार? याचे एकूण 234 रुपये होतील. ऑलराईट. सगळं 10 रुपये नोट्स देऊ? नाही, फक्त 100 रुपये हे 10-10च्या नोटांमध्ये दे आणि 50 रुपयांच्या 2 नोटा चालतील. ऑलराईट. सो देन रेस्ट कॉइन्स चालणार? चालेल. देन 5 रुपये कॉइन्स, 2 रुपये कॉइन्स, 1 रुपये कॉइन. 20 रुपये हे 2-2 रुपयाच्या नाण्यांमध्ये दे आणि उरलेले 14 रुपये हे 1-1 रुपयाच्या नाण्यामध्ये दे. बट देन ओल्ड कॉइन्स चालणार का न्यू कॉइन्स देणार मी? येस राईट. वदानी कवाल घेता नाम घ्या श्री हरीचे सदा ओला होते नाम घेता नाम घेता. ते वदनी कवळ घेता पाठ आहे म्हणून फार अभिमान आहे ना तुला त्याचा, पण उच्चाराचं काय? हे वदनी कवळ घेता असं म्हणून जर जेवलो तर पचनाच्या ऐवजी अपचन होईल. आपण मी ट्राय करा तू. पण स्पष्ट उच्चार केल्याशिवाय जेवायला सुरुवात करायची नाही. अहो पण त्याचे उच्चार कसे स्पष्ट येतील? हो ना अप्पा, खरंच जाऊ द्या ना. हो ना, त्याला पाठ झालं हेच खूप आहे नाही. नाही, तुमच्यासाठी हे खूप असेल, पण माझ्यासाठी या घरामध्ये वदनी कवळ घेता हे सुस्पष्टच म्हटलं गेलं पाहिजे. उच्चार स्पष्ट होईपर्यंत म्हणत राहा. कर सुरुवात. वदानी कवळ गीता नाम घ्या. नाम घ्या. नाम घ्या काय? नाम घ्या. नाम घ्या. नाम गया. नाम घ्या. नाम घ्या. नाम घ्या. वदानी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे
पुन्हा म्हणा. अगेन. हो. वदानी कवाल. अहो त्याचं अन्न गार होतंय हो. अहो पण त्याचा उच्चारण अजून नीट येत नाहीये. अप्पा, तुमच्या संस्कृतीमध्ये समोर प्लेट आहे, माणूसला भूक लागला, बट ते मेला तरी पण चालणार. तुमचा वादनी कवाल इम्पॉर्टंट आहे का हे माणूस इम्पॉर्टंट आहे? जेव रे तू. ही काय पद्धत झाली जेवायची? दोन्ही हात पोळीला लावायचे नसतात. हे कोण बोललं? हे बघ, अन्नाला डाव्या हाताने स्पर्श करायचा नसतो. जेवायची एक पद्धत असते. कळत नाही काही आणि माझ्याशी वाद घालतोय. ओके, लीव इट. नाही जमणार मला. अरे असं काय करतोस? एक तर तुला पोळी खायची सवय नाही, मग ती कशी खायची हे कसं कळेल तुला? इट्स ओके, भूक नाही मला आता. अरे वरण भात तरी खा थोडासा. चमच्यानी खा. हा मानसी, त्याला चमचा दे ग. हो हो, वाढ त्याला. घे वरण भात खा. खा, चमच्यानी खा. हा बाळा, हा घे 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 आणि पोटभर जेव. हो जेवा. आणि यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. पोट भरलं देवकी. अरे अरे काही खाल्लं पण नाही बिचाराने. हो ना, खरं तर ना खूप भूक लागली होती त्याला. जेवल्यानंतर असं वज्रासन घालून बसण्याची पद्धत आहे. तुमच्यासारख्या उपटसुंभांना कोण शिकवणार? उपट उपट व्हॉट? उपटसुंभ म्हणजे तू. ओ, अँड वज्रेसन ते म्हणजे काय? मी सांगते. जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसल्याने रक्तप्रवाह पचन संस्थेकडे वळतो आणि त्यामुळे आपलं पचन चांगलं होतं. ओ, सो यू मीन डायजेशन. हो. नाईस नाईस. सो देन काय पण खाल्लं तरी पण डायजेशन होणार हे असं पोझिशन मध्ये बसल्यावर? हो. नाईस, आय कांट बिलीव्ह इट. त्याला सांगून काही उपयोग आहे का? चांगल्या गोष्टींची पारखच नसते असल्या या परदेशी लोकांना. नो 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 नो, मी करणार वज्रेसन. थँक्स आपा, तुम्ही हे सजेशन दिलं. खूप खूप छान आहे. थँक्स बोललं त्याच्यानंतर वेलकम और इट्स माय प्लेजर असा बोलायचं. इट्स अ कॉमन मॅनरिझम. आपा छान वाटतं असापासून. इट्स नाईस. सवय लागते हे असं बसायची. या राईट. प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. व्हॉट? अजून 10 मिनिट्स पण नाही झालं. नाही, इतकाच वेळ बसणार होतो मी. आधीच ठरवलं होतं.
मला ना ह्यांचं वागणंच कळत नाहीये. कधी अप्पांना अद्दल घडवतायत, कधी त्यांच्याशी चांगलं वागतायत. हे सगळं नेमकं कशासाठी करतायत नचिकेत काय माहिती.